तर मैत्रिणीचं होतं, पण माहेरी गेल्याचा फील आला बरं का. असं का म्हणते हे पुढे तुम्हाला कळेलच. त्याच्या अगोदर बघा, आरतीने मला फोन केला होता. आज मस्त चिकन बिर्याणी आणि चिकन फ्रायचा बेत आहे. आज काही स्वयंपाक बनवू नको. खरं तर मी खूप खुश झाले होते, कारण तसंही माझा पाय दुखल्यामुळे मला आहे ना कामच करावं असं वाटत नाही. पाय एवढा दुखते ना, काही चालायला पण आणि भांडी घालून बसायला पण प्रॉब्लेम होते मला त्याच्यामुळे. तर मी गेले तेव्हा इथं मस्त तिने बिर्याणीची तयारी केली होती. मस्त बिर्याणी शिजायला टाकली होती. बघा कसली भारी बिर्याणी केली आरतीने, एकदम भारी. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं होतं. असं वाटत होतं की लगेचच खायला सुरुवात करू की काय, पण नाही हां, अजून आमचं चिकन फ्राय शिजत होतं. गौरव भाऊजींनी तर मस्त त्यांच्या हातचं स्पेशल चिकन फ्राय बनवलं होतं. कारण आरती बऱ्याचदा सांगायची की आमचे अहो खूप छान चिकन फ्राय करतात. बरं म्हटलं, नुसतं ऐकूनच पोट भरायचं का, कधीतरी चव चाखायला मिळाली तर बरं होईल. आणि योगायोगाने आज तो योग आलाय. हिच्या हातची मस्त झणझणीत बिर्याणी आणि गौरव भाऊजींच्या हातचं मस्त चिकन फ्राय. खरंच अचानक फोन येतो आणि अचानक असं काही नियोजन झालं ना, फार भारी होतं. आणि अचानक ठरलेले प्लॅनच खूप छान आणि सक्सेस होतात, हो की नाही. तर छान आमची 3 फॅमिलीची मस्त इथं बिर्याणी पार्टी चालू आहे बघा. आणि मला तर एकदम चीफ गेस्ट असल्याचा फील आला, कारण मी काडीचंही काम केलं नाही, कारण माझा पाय दुखाल्यामुळे मला काही करताच येत नव्हतं. फक्त खुर्चीवर जाऊन तेवढ्या गप्पा मारल्या, एवढंच केलं बरं का. खरंच या म्हणजे नाही का, अशा मैत्रिणी पाहिजेत आपल्या आयुष्यात, की त्यांच्या घरी गेलं ना की हक्काने काही सांगता येईल, बोलता येईल. आणि खरंच आज मला अगदी माझ्या माहेरी गेल्याचा फील आला बरं का. तर मस्त मी चीफ गेस्ट सारखीच वरती सोफ्यावरती बसून मस्त बिर्याणी एन्जॉय करत होते. तुम्ही मात्र माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग, बाय.